नमस्कार. श्री गणेश उत्सवाच्या निमित्तानं मागील 2 भागामध्ये आपण श्री गणेशाचं सामान्य स्वरूप आणि श्री गणेशाचा अन्वयार्थ किंवा आध्यात्मिक अर्थ या अनुषंगानं चर्चा केलेली आहे. आता आपण 3ऱ्या भागामध्ये संतांच्या दृष्टिकोनातून जो गणपती सांगितला गेला आहे त्याचं स्वरूप आपण इथं पाहणार आहोत. त्यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी या तिन्हींचा आपण थोडक्यात, या तिन्ही संतांचा आपण थोडक्यात संक्षिप्त असा विचार करणार आहोत. तर आपण पाहिलं मागील 2 भागामध्ये की श्री गणेश ही आद्य देवता आहे. जगाचं आद्य कारण आहे, मूळ कारण आहे, आद्य बीज आहे. आणि त्या दृष्टीनंच अवघा भारतीय समाज या देवतेकडे पाहतो. तर अशी ही देवता, असा हा गणेश, या गणेशाच्या संदर्भात श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात पहा. ते म्हणतात की तिन्ही देवांची जी उत्पत्ती आहे, आता हे तिन्ही देव कोणचे आहेत तर ब्रह्मा, विष्णू, महेश हे ते 3 देव आहेत. या 3 देवांची उत्पत्ती ही ओंकारामधून झाली आहे. या तिन्ही देवांचं जन्मस्थान श्री गणेश आहे असं ते सांगतात. त्यांचा तो सुप्रसिद्ध अभंग तो आता पाहूया. ओंकार स्वरूप आहे गणेशाची, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश बोलिये. हे तिन्ही देव झाले जेथून निर्माण, तो हा गजानन मायबा. असे संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून या श्री गणेशा संदर्भात बोलताना दिसतात. ते सांगतात की ओंकार हे ज्याचं स्वरूप आहे, असा जो श्री गणेश या तिन्ही देवांचं काय आहे, जन्मस्थान आहे. या तिन्ही देवांची उत्पत्ती इथून झालेली आहे. आणि पुढे ते सांगतात त्यातला अकार तो ब्रह्मा. आता ओमचं जर आपण निरीक्षण केलं, ओम काय आहे, या त्याक्षर आहे, अक्षर बीज आहे, शब्दांचं ओरिजिन आहे. कुठलाही शब्द घ्या, कुठल्याही भाषेतला घ्या, त्यांचं जे मूळ अक्षर आहे त्या अक्षरांचं बीज ओम मध्ये सापडेल. तर ओम हा जो कार आहे, ओंकार, त्याचे 3 कार होतात. नीट पाहिलं तर त्यामध्ये पहिला अकार येतो, दुसरा उकार येतो आणि तिसरा मकार येतो. आणि म्हणून या ओम या अक्षराच्या अधिष्ठानावर, म्हणजे याला आपण श्री गणेश म्हटलेलं आहे, श्री गणेशाचं हे नाव आहे असं म्हणूया. तर या अधिष्ठानावरती, या आधारावरती या 3 देवता उदयाला येतात. आता ह्या 3 देवता म्हणजे काय मग, तर अ, उ, म. अ म्हणजे काय तर त्यांनी सांगितलंय, संत तुकाराम महाराज म्हणतात की अकार तो ब्रह्मा आणि उकार तो विष्णू. अकार म्हणजे काय तर ब्रह्म किंवा ब्रह्मा, आणि उ म्हणजे काय विष्णू, उकार, आणि पुढे म्हणतात मकार महेश बोलिये. आता हा जो म कार आहे, शेवटचा कार, तो कोण आहे, महेश आहे. तर आता ह्या तिन्ही देवांचं काय सांगायचं. आपल्याला सगळ्यांना माहित आहे ब्रह्मा कसा आहे, जगाची उत्पत्ती करतो, त्याचं स्वरूप हे आहे, त्याचं कार्य आहे. विष्णू कसा आहे, त्याचं कार्य काय आहे, त्याचं कार्य आहे
पालन करणं, जगाचं रक्षण करणं. आणि महेश कसा आहे, त्याचं काय स्वरूप या मकाराचं किंवा मकारातून उत्पन्न झालेल्या या महेशाचं. तर महेशाचं स्वरूप आहे जगाचा लय करणं किंवा जगाचा संहार करणं. ही कामं वाटून दिलेली आहेत, ही विभागणी अशी कामाची केलेली आहे. आणि कुठल्या कशाच्या अधिष्ठानावर, तर श्री गणेश किंवा या ओंकाराच्या अधिष्ठानावर. हे इथं संत तुकाराम महाराज सांगताना दिसतात. आणि पुढे ते म्हणतात, हे तिन्ही देव झाले जेथून, जे सांगितलं तेच. कुठून निर्माण झालेत हे तिन्ही देव, तर ते पुढे सांगतात, तो हा गजानन माये बापू. ठीक आहे, गजानन या अधिष्ठानावर किंवा गजाननातून हे तिन्ही देव निर्माण झालेले. तर असं हे संत तुकारामांचं एकंदर गणपतीकडे पाहण्याचं किंवा गणपतीकडे या पद्धतीने ते पाहताना आपल्याला दिसतात. आता आणखी एक जाता जाता सांगतो, ईश्वरासाठी इंग्रजीमध्ये एक शब्द आहे गॉड. काय? गॉड, GOD. आता ह्या गॉडची उत्पत्ती कशी दिली जाते किंवा व्युत्पत्ती शास्त्रानुसार काय सांगितलं जातं, हा शब्द कसा बनला गेला. तर बघा, जी म्हणजे जनरेशन. आता जनरेशन निर्मिती, ब्रह्मा. आणि पुढे ओ त्यातला गॉड मधला GOD, ओ ऑर्गनायझेशन, संघटन. पुढे रक्षण वगैरे, विष्णू देवता. आणि तिसरा डी, डिस्ट्रक्शन, नाश, विनाश, संहार, अर्थातच महेश. म्हणजे इंग्रजीमध्ये गॉड हा जो शब्द सांगितला जातो ईश्वरासाठी, तो अशा पद्धतीने बनला असं म्हटलं जातं. तर असा हा म्हणजे इंग्रजी गॉडच्या माध्यमातून पाहिलं तरी सुद्धा आपल्याला या तिन्ही देवांचं स्वरूप कळतं, तिन्ही देवांचं कार्य कळतं. पण तीन आहेत म्हटल्यावर त्याला अधिष्ठान काहीतरी पाहिजे ना, आधार काहीतरी पाहिजे, त्याला बॉस काहीतरी पाहिजे. तीन म्हटले की बॉस आलाच, 1 2 3. काय त्याला त्याचं ओरिजिन काहीतरी पाहिजे ना. ते ओरिजिन म्हणजे श्री गणेश, ते ओरिजिन म्हणजे तो ओंकार, ते ओरिजिन म्हणजे श्री गणपती. हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता संत ज्ञानेश्वर महाराज इथं काय म्हणतात ते आपण पाहूया. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्री ज्ञानेश्वरीचा आरंभ करताना आरंभीच मंगलाचरण करतात. मंगलाचरणाची पद्धत म्हणजे ग्रंथलेखनामध्येच असते असं नाही. जे विशेषतः धार्मिक ग्रंथ ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये जे शुभ कार्य आहे, या शुभ कार्याची सुरुवात करताना गणेशाचं नाव घेतलंच पाहिजे, अशी एक परंपरा भारतीय समाजामध्ये आहे. मग लेखक, विद्वान वगैरे मंडळी या पद्धतीने वाटचाल करतात, आपलं लिखाण करतात. म्हणजे तसं इतर कार्यांमध्ये सुद्धा, पण मंगल स्वरूपाचं कार्य, तिथं सुद्धा श्री गणेशाचं काय केलं जातं, पहिल्यांदा नाव घेतलं जातं, त्याचं स्मरण केलं जातं. आता इथं ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सारखा असा दिव्य भव्य ग्रंथ लिहितायत, म्हणजे अर्थात तो सांगतायत. तो सांगताना, त्याची रचना करताना पहिल्यांदा ते गणेशाचं नाव घेतात. आणि ते कसं घेतात बघा, ते म्हणतात की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. आणि पुढे म्हणतात जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. आणि पुढे याच ओव्यांमध्ये अगदी मंगलाचरणाचा शेवट करताना दरम्यानच्या काळामध्ये ते म्हणतात देवा तुझी गणेशू सकल मती प्रकाश. बघा, म्हणजे इथं ज्ञानोबा राय सुद्धा बघा किती उच्च कोटीचा देव, सर्वश्रेष्ठ खरं तर देव, सर्वोच्च स्थानावरती नेऊन ठेवलाय श्री गणेशाला ज्ञानोबा रायांनी. आपला या ग्रंथाचा आरंभ करताना ते म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. या सगळ्यांचा अर्थ इथं निरूपण वगैरे आपल्याला शक्य नाही, तेवढा नाही.
पण यातून मला एक सांगायचं आहे, जय जय स्वसंवेदा, जय जय स्वसंवेद्या. तर हा जो स्वसंवेद्या, स्व म्हणजे मी, आणि त्याचं संवेदन, त्याचा अनुभव, आत्मरूपा, म्हणजे याला आपल्या अंतरंगामध्ये स्थान देतात ज्ञानोबा राय. आत्मरूप त्या श्री गणेश आत्मरूपाच्या माध्यमातून किंवा स्व आत्म्याच्या माध्यमातून त्या गणेशाकडे पाहतात. माझा आत्मा हा श्री गणेश आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी आपण जे म्हणतो, आद्य शंकराचार्यांनी जो उच्चार केला, उपनिषद वाक्य, महावाक्य म्हणतो, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. आता ब्रह्म त्यासाठी आपण काल पाहिलंच आहे, मागच्या या गणपतीच्या संदर्भात जे विवेचन केलं होतं त्यावेळी सांगितलं होतं की ब्रह्म जगाचा अधिबीज आहे. हा जो ब्रह्म शब्द आहे किंवा ही संज्ञा ज्याच्यासाठी वापरली आहे, ते जे तत्व, त्याला इकडं गणपती संप्रदायामध्ये गणेश म्हटलं. बघा, म्हणजे गणपतीसाठी हा शब्द आहे किंवा ब्रह्मासाठी गणपती आहे असं समजूया. शेवटी काय, अर्थ एकच आहे. तर असा हा श्री गणेश, याला स्वतःच्या अंतरंगामध्ये स्थापित करतायत ज्ञानोबा. आणि त्याच्या पुढे जाऊन माऊली काय म्हणते पहा, देवा तुझी गणेश कोण आहेस, सकल मती प्रकाश. म्हणजे सर्व जीवसृष्टी मध्ये जी काही बुद्धी असेल, त्या बुद्धीचा प्रकाशक कोण आहे, तर तो आहे श्री गणेशा. मती बुद्धी आणि प्रकाश, प्रकाशक आणि सकल सगळे जीव. अगदी मनुष्य तर जे इतर प्राणी आहेत त्यांच्याकडे कुठं ना कुठं थोडी का होईना स्मरणशक्ती, थोडी का होईना बुद्धी असणारच आहे. माणसा इतकी नसेल, बरोबर आहे, पण काही का होईना असेल ना. त्याशिवाय का त्यांचे सगळे व्यवहार चालतात. बघा, ह्या सकल मती म्हणजे सगळ्या जीवांच्या ठिकाणी जी बुद्धी आहे, त्या बुद्धीचा प्रकाशक कोण आहे, तर या श्री गणेश आहे असं ज्ञानोबा राय म्हणतात. बघा, ज्या अशा पद्धतीनं येतो माऊलीनं या श्री गणेशाची महती सांगितली आहे. आणखी गणपतीबद्दल जे मंगलाचरणात त्यांनी म्हटलंय ते पुढे ओघामध्ये कधीतरी मी बोलेन. त्यांनी संपूर्ण जे गणपतीचं एकंदर स्वरूप आहे, मूर्तिरूप जे आहे, त्यामध्ये त्याची आयुध, त्याची शस्त्र, त्याचे आभूषण, त्याचे अलंकार, बघा, त्याचे बाहू, भुजा, त्याचं ते गजमुख, त्याचे सूक्ष्म डोळे, त्याचे 6 हात, या सगळ्यांचं उत्तम नामी असं वर्णन त्यांनी आपल्या त्या प्रतिभेच्या माध्यमातून एका उत्तम अशा शब्दांच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं. बघा, आणि ते पुढे मी कधीतरी सांगेन. पण माझ्या दृष्टीनं ज्ञानोबा रायांच्या म्हणजे संत ज्ञानोबा राय कसं, म्हणजे कोणत्या दृष्टीनं इथं गणरायाकडे पाहतात हे मला सांगायचं होतं. ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं होतं, म्हणून एवढंच मी इथं कथा करतो. आणि शेवटी मी समर्थ रामदास स्वामी या गणपतीबद्दल काय म्हणतात. आता रामदास स्वामी यांची ओळख सगळ्या महाराष्ट्राला आहे. ज्या पद्धतीने आपण संत तुकाराम महाराजांच्याकडे पाहतो, संत ज्ञानोबा यांच्याकडे पाहतो, तसेच हे एक संत, त्यांची एक परंपरा आहे. तर समर्थ रामदासांनी जी एक आरती, सुप्रसिद्ध आरती आहे आणि जी आपल्या मुखोद्गत आहे, आपल्या तोंडामध्ये आहे, पाठ आहे, आणि बहुतेक आपण गणपतीची आरती म्हणताना पहिल्यांदा त्यांची ही जी आरती म्हणतो. आणि ती आरती कोणती आहे, सुख करता दुःख करता वार्था विघ्नांची. बघा, ही जी काही आरती आहे ती समर्थ रामदासांनी लिहिली आहे, सांगितली आहे. म्हणजे बघा, म्हणजे ह्या दृष्टी, म्हणजे इथं रामदास स्वामी सुद्धा गणपतीला किती महत्व देतात हे याच्यावर मी लक्षात. त्यांनी सुद्धा आपल्या त्या श्लोकांमध्ये म्हणा,
मांडणी जी केली आहे गणपतीची ती अफलात होणार. प्रतिभेचा त्यांच्याही तिथं आविष्कार. तर अशा पद्धतीनं इथं आपल्याला संतांच्या दृष्टी संत एकनाथ महाराज अहो सगळ्याच संतांनी कुठं ना कुठं गणपतीला वरचंच स्थान दिलेलं आहे. अर्थात तेवढं सगळ्यांचं इथं विवेचन करायला आपल्याला वेळ नाही, म्हणून मी इथं या 2-3 संतांच्या संदर्भात विशेषतः ज्ञानोबाराय काय म्हणतात, संत तुकाराम महाराज काय म्हणतात, विषय मला सांगायचं होतं आणि ते मी इथं आपल्या पुढे कथन केलं. आपण ऐकलं. धन्यवाद.